तर बाहेर आपण हा पदार्थ खाण्यासाठी जेवढे पैसे खर्च करतो, त्या पैशांमध्ये घरच्यांसाठी आपण हा पदार्थ करू शकतो. तर त्यासाठी सुरुवातीला शिजवलेला भात घेतला. फक्त भात घेता वेळेस मोकळा सुटसुटीत आणि पूर्ण थंड झाल्यावरती वापरायचा. आता कढईमध्ये 1 पळी तेल आणि 1 चमचा तूप गरम केलं. एक बारीक चिरलेला कांदा 1, 2 ते 3 मिनिटं परतू द्यायचा. नंतर यामध्ये एक बारीक चिरलेली शिमला मिरची, 1 चमचा अद्रक लसणाचं वाटण घालायचं. 1, 2 ते 3 मिनिटं परतू द्यायचं. 2 बारीक चिरलेले टोमॅटो, अर्धा वाटी ताजा मटार घालून टोमॅटो हलका मऊ होईपर्यंत परतू द्यायचा. अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा पावभाजी मसाला घालायचा. तेल सुटेपर्यंत परतू द्यायचा. नंतर यामध्ये शिजवलेला भात आणि चवीपुरतं मीठ घालायचं. फुल आचेवरती 5 ते 7 मिनिटं परतू द्यायचा. सगळ्यात शेवटी थोडासा पावभाजी मसाला, भरपूर कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स केलं. घरच्या घरी हॉटेलसारखा चमचमीत तवा पुलाव ताटामध्ये घ्यायचा. त्यावरती भरपूर लिंबू पिळायचा. तोंडी लावण्यासाठी कांदा सुद्धा घ्यायचा. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.